हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तुकाराम श्री महाराज की जय. राहुल महाराज भक्तांचे स्वागत आहे. आज आषाढी पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने उदयजीने मला इथे सांगितलं तिथे प्रवचन सेवा देता येईल का. त्यावेळेला आम्ही गाणगापूरला होतो आणि आज सकाळी आलो. गादीवर सेवा द्यायची आहे तर नाही म्हणण्यामध्ये प्रश्न येईल म्हणून सांगितलं सर. पण काय झालं सर, तिकडे पुष्कळशी हे धूळ वगैरे असं आहे, त्या धुळीने सर्दी झाली. ठीक आहे, पण आता जरा प्रमाण कमी आहे. तर त्याप्रमाणे आता म्हटलं हे असं सुरू करायला आपल्याला संधी मिळालेली आहे. थोडासा लेट झाला, पुन्हा दादरगिरीला ट्राफिक जाम. ओम नमो जी आद्या वेद गणेशा तू सर्वांचा आधी असो तुझे वेदाने वर्ण नमस्कार माझा. आज आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. व्यासपौर्णिमा म्हणण्याचं कारण असं की व्यासाने 18 पुराण 6 शास्त्र जी लिहिली त्या म्हणजे ते गुरूंचे गुरु आहेत म्हणून त्याला व्यासपौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी सर्वजण आपापल्या गुरूंचं स्तवन करतात. जसं इथे आपण राहुल महाराजांचं पूजन करतो किंवा एखादा प्रोग्राम वेगवेगळे प्रोग्राम करतो, भजन कीर्तन वगैरे ते का असतील ते अभिषेक केला जातो. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या गुरूंचे स्तवन करतो. आता राहुल महाराज हे तसेच आपल्या सर्वांचे म्हणजे उदय बांदोडेकर यांच्या कुटुंबाचे जसे गुरु आहेत तसेच आम्ही सुद्धा त्याला गुरुच म्हणतो. आम्हाला त्यांचा कृपाप्रसाद लाभलेला आहे. तर त्यामुळे इथे येणं म्हणजे आपल्या गुरुजवळ येणं, गुरुच्या सान्निध्यात येणं असा प्रकार असतो. म्हणजे आम्हाला त्या दिवशी आणखी आकर्षण असतं. आता आपण येणं ही गोष्ट वेगळी असते, पण इथे आकर्षण होतं की चला राहुलांच्या गादीवर जाऊया. पूर्वी नित्यनेमाने यायला जमायचं पण म्हणजे जॉब म्हणजे असतं, पण आता मात्र हळूहळू कमी झालं प्रमाण. त्याचं कारण काय, वेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या. जरी जॉब नसला तरी ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्यामुळे हे प्रमाण थोडं कमी झालं, पण येणं आवश्यक आहे आणि यायला होतच होतं. कारण ते आकर्षण आहे. म्हणजे गुरूंचं आकर्षण असणं महत्त्वाचं आहे. गुरु माझा प्राण विसावा असं म्हटलं जातं. तर प्राण विसावा एवढ्यासाठी की गुरु म्हणजे आपला जीव की प्राण. इथे देवाला आपण पाहू शकत नाही, कुठल्याही देवाला पाहू शकत नाही, परंतु देव आहे हे आपण मानतो. त्याचं कारण काय, जे आपले संत आहेत त्या संतांनी देवाला पाहिलेलं आहे आणि आपण संतांचा त्यांच्या दिव्य ग्रंथांचा अभ्यास करतो. त्यामुळे आपण पण देवावरती विश्वास ठेवतो. एक वृद्ध वारकरी होते, ते वारी करत होते आणि बरीचशी तरुण मुलं पण त्या दरम्यान आली. त्याने विचारलं, बाबा तुम्ही किती वर्ष वारी करताय? ते म्हणाले, मी भरपूर वर्ष वारी करतोय, जवळजवळ 40 वर्ष. मग तुम्हाला देव दिसला का? तुम्ही देव पाहिला का? तर म्हणाले नाही. मग तरी सुद्धा तुम्ही दरवर्षी काय येता? जर देव पाहिला नसेल तर तरी तुम्ही काय येता वारीला? ते म्हणाले, असं आहे बाळा, असं आहे बाळा की वारीत आम्ही फक्त भक्ती करतो. वारी हा भक्तीचा प्रकार आहे. तुला एक उदाहरण देतो. ते एका गल्लीबोळामध्ये कुत्रे असतात, रात्रीचे वगैरे ते कुत्रे हे करत असतात, विहार करत असतात. एक चोर आला तितक्यात, तर एक कुत्रा बघतो त्याला
आणि तो ओरडतो, भुंकायला लागतो. पण तो पहिला कुत्रा असतो तो भुंकतो, पण त्याच्या मागून इतर कुत्रे पण भुंकतात. तोपर्यंत चोर गेलेला असतो. मग म्हणजे काय, त्याने एका कुत्र्याने भुंकलेला आहे, पण बाकीच्या कुत्र्यांनी भुंकलेला आहे, त्याने चोराला पाहिलेलं आहे, पण बाकीच्या कुत्र्यांनी पाहिलंय असं नाही. तसं आमच्या संतांनी देवाला पाहिलंय, म्हणून आम्ही संतांवरती विश्वास ठेवतो आणि आम्ही असंच धरून चालतो की आम्ही सुद्धा देव पाहिलेला आहे. अशा प्रकारे देव आहे हे श्रेष्ठ तयार होतं आणि त्याच्यावरून मग संतांवरती विश्वास असल्यामुळे, म्हणजे गुरु असल्यामुळे आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आचरण करत असतो. ते भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात 7वा श्लोक आहे. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिरार्जवम. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिरार्जवम. आचार्योपासनं शौचम. आचार्योपासनं शौचम. तर त्याच्यामध्ये असं आहे, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती आर्जवम. गुरु ज्यावेळेला गुरु शिष्य वगैरे असतात जवळीक, ते एक वेगळ्या प्रकारचं नातं असतं. त्यावेळेला गुरूंची अशी शिक्षा असते, जर आपण गुरूंच्या, समजा राहुल महाराज होते, आपली बुद्धिमत्ता त्याच्यापुढे चालवली तर चालत नाही. गुरूंच्या पुढे अमानित्वम, आपलं मोठेपणा दाखवायचा नसतो, कधीही दाखवायचा नसतो. पण गुरूंच्या पुढे तर गरजच नाही. अमानित्वम अदंभित्व, शिवाय ढोंग करायचं नाही की बाबा मी तुम्हाला मानतो, तुम्ही माझे गुरु आहात असं करू. आणि जर श्रद्धा नसेल तर, पण श्रद्धा असेल तर ठीक आहे, परंतु त्याचं शो ऑफ करायचं नाही की मी तुमचा मोठा गुरु आहे, मी तुम्हाला मानतो वगैरे दाखवलं. त्यांच्या लगेच लक्षात येतं की हा माझा चाहता आहे. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतीही आर्जवम. अहिंसा, आता अहिंसा म्हणजे काय, म्हणजे हिंसा न करणे. ह्या एक गुरुंनी सांगितलेलाच प्रकार आहे. म्हणजे ज्या वेळेला गुरूंकडे जातो त्यावेळेला त्यांचं अभावितपणे आपल्याला शिक्षण मिळतं. त्यांच्यामुळे आपण शिकतो की काय करायला पाहिजे आणि काय नाही. तर अहिंसा जर नाही म्हटलं तर अहिंसा 3 प्रकारचे असतात. की एक म्हणजे आपण स्वतः हिंसा करणं, अहिंसेच्या विरुद्ध हिंसा. हिंसा म्हणजे हिंसा करू नये म्हणजेच अहिंसा. तर आपण एखाद्याला मारणं सरळ डायरेक्ट, तर ती हिंसा झाली. आणि समजा दुसऱ्याकडनं आपण सांगितलं की ह्याला तू मार. आता आपण बघतो ना काही ठिकाणी ते गुंड असतात आणि ते सुपारी देतात, मग ते सांगतात की तू ह्याला मार. म्हणजे आपला संबंध आहे त्याच्यामध्ये, जरी त्या आपलं डायरेक्ट मारलं नसेल तरी संबंध आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो त्याला आपली हे असणं, मान्यता असणं. एखादा आपण काही बोलत नाही. आता आपण सध्याच्या राजकारणात बघतो की त्यांचं राजकारण अशा प्रकारे चालू आहे, पण आपण काही बोलत नाही, काही वाक्य बोलत नाही, परंतु त्यांची इनडायरेक्टली त्याला मान्यता असते. ती सुद्धा हिंसाच आहे. तर असे हिंसाचे 3 प्रकार आहेत. ते हिंसेचे 3 प्रकार आहेत, पण ते केवळ 3च नाहीत. आता बघा किती प्रकार झाले. तर आपल्याला वाटतं की नुसतं मारणं, पण बोलणं सुद्धा हिंसेचाच प्रकार आहे. म्हणजे की एखाद्याला वाईट बोलणं किंवा टोचून बोलणं ही पण हिंसाच आहे. म्हणजे जर आपण या अध्यात्मात आलेलो आहोत, या पंथात आलेलो आहोत, तर हे सगळी पथ्य बाळगायला पाहिजे. जसं आता ह्या हिंसेचे प्रकार 3 सांगितले, तर त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन 3 प्रकार पोट विभाग आहेत. ते कोणते, तर मृदू हिंसा, मृदू म्हणजे थोडक्या प्रमाणात. नंतर कठीण हिंसा, कठीण म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त. आणि हिंसा म्हणजे सगळ्यात जास्त हिंसा करणं. असे वेगवेगळे 3 प्रकार करतात. म्हणजे 3 9 अशा प्रकारे हिंसेचा प्रकार सांगितला जातो. आता जसे गुरु आणि शिष्य आणि आचार्योपासनं शौचम. आता आचार्य म्हणजेच गुरु, आचार्याची उपासना करणं म्हणजेच गुरूंचं अस्तित्व मानणं. आता याच्यामध्ये गुरुचरित्रामध्ये 3 कथा आलेल्या आहेत. एक धौम्य ऋषी नावाचे एक होते, गुरु होते तिघांचे. त्यांच्या गुरु शिष्यांची नावं, एक अरुणी पांचाळ, दुसरा वैद आणि तिसरा उपमन्यू.
ही उदाहरणं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला यांच्याविषयी माहिती असायलाच पाहिजे. गुरु आणि शिष्य, त्यात हे 3 शिष्य आहेत, त्यांची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे ते कशी परीक्षा घेतात. आपले राहुल महाराज परीक्षा घ्यायचे, पण ती परीक्षा आपल्याला कठीण व्हायची. खरं ते परीक्षा नसायची, पण आपल्याला ते वाटायचं अरे बापरे मी कसं करू. एकदा मी इकडे गेलो होतो पावसकरांच्या, पावसकर नाही कोणते तिकडे बाबा कोणते सातारा असेल तर तिकडे राहायचे हरिओम बागवे, त्यांच्याकडे गेलो होतो. तिथे राहुल महाराज होते आणि त्यांनी मला सांगितलं की तो मृदुंग आहे पकवाज नाळ, ती जरा तिकडे हे करून बरोबर करून नाळ. माझ्या खिशात त्यावेळेला पैसे नव्हते, तर मी सरळ अंगळमंगळ असे टंगळमंगळ तिकडे म्हटलं काय करायचं काय नाही. पण त्याच्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला. मी मागच्या प्रवचनात पण बोललो होतो, पण त्याच्या अगोदरचा हा भाग मी बोललो नव्हतो. याचा अर्थ समजा मी ते मृदुंग भरून आणला असता तर कदाचित ते ॲक्सिडेंट झालं नसतं, बाकी सगळे सोपस्कार झाले नसते. परंतु झालं, परंतु भगवंतानी महाराजांनी त्याही परिस्थितीत मला वाचवलं. तर सांगायचा उद्देश काय, तर शिष्य आणि गुरु यांचं नातंच एक वरच्या लेवलचं असतं. तर भौम्य ऋषींनी त्या तिघांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली परीक्षा घ्यायचं ठरवलं. पहिला होता तो आरोनी पांचाळ. त्याला सांगितलं बाळा तू एक काम कर, नदीवर जा, तिकडे शेत लावलेलं आहे, त्याला पाणी घालायचं. तो तिकडे गेला, त्याला शेत वगैरे माहिती असं. पाणी घालायचं म्हणजे कसं, ते डोंगरावरती शेत होतं आणि खालून नदी व्हायची. तर पाणी त्यावेळेला काही अशा प्रकारे पंप वगैरे ह्या व्यवस्था नव्हत्या. त्याने बघितले, दगड लावून बघितले, दगड पण वाहून जाऊ लागले. मग शेवटी असं वाटलं की गुरूंची आज्ञा आहे, मला काहीतरी केलंच पाहिजे. मग त्याने काय केलं, एका ठिकाणी मोठा दगड लावला, दुसऱ्या बाजूला स्वतः झोपला, तिथे आडवा झोपला. आणि त्यामुळे थोडं पाणी वाचलं, म्हणजे शेती करता थोडं टप्प्याटप्प्याने ते मिळालं. परंतु नंतर तो वाहून गेला, कारण एवढा फोर्स होता, वरून पण पाऊस पण सुरू झाला, तो वाहून गेला. इकडे गौम्य ऋषी वाट बघत होते, अरे त्याला मी पाणी घालायला सांगितलं पिकाला, शेतीला, हा गेला कुठे. म्हणून ते स्वतः तिकडे बघायला आले. बघतो तर हा दिसत नव्हता. त्याला हाक मारली त्याने अजूनही म्हणून. शेवटी ओ दिली तर तिथे तो पडलेला होता, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत नव्हता, पण थोडा याच्यामध्ये सेन्सिसमध्ये होता. त्याला उठवलं आणि मग घरी घेऊन गेले. म्हटलं तू चांगली सेवा केली, कारण तू मला परत विचारायला आला नाही की हे पाणी वरती जाणार कसं. तू स्वतः त्यासाठी प्रयत्न केले, तर तू माझ्या परीक्षेत पास झाला. मग त्याला त्यांनी ती विद्या दिली, ते आध्यात्मिक विद्या प्रदान केली. त्याच्यानंतर दुसरा शिष्य जो होता वैद जो होता, त्याला काय सांगितलं त्यांनी, तू एक काम कर, ही गुरं जी आहेत, आमची सगळी गुरं आहेत, ती गुरं तू चरायला घेऊन जा. हे गुरुचरित्रातले श्री गुरुचरित्र आहे ना, त्याच्यामध्ये उदाहरण आहे. ती गुरं चरायला घेऊन जा. आणि मग त्याला तिथे त्याप्रमाणे तो घेऊन गेला. त्या गुरांना काय केलं, गुरं चरायला लावायचा आणि माधुरी मागायचा, भिक्षा मागायचा. लोक त्याला द्यायचे भिक्षा, कारण हा विद्यार्थीच होता ना. आणि मग तो परत आणायचा संध्याकाळी. गुरुनी विचारलं, अरे तू दिवसभर असा भुके विना कसा काय, काही खाल्ल्या विना राहिलाच कसा. ते म्हणाले की गुरुजी मी भिक्षा मागितली आणि माझी भूक समोर. ते म्हणाले नाही, अशी भूक भागवायची नाही, तू फक्त एक वेळा जी भिक्षा मागतो ती इथे आणून द्यायची, घरी आणून द्यायची ऋषींच्या घरी. ते म्हणाले ठीक आहे, म्हणजे गुरूंची आज्ञा. तो परत गेला गुरु घेऊन दुसऱ्या दिवशी, 2-4 दिवसांनी परत. मग त्याला आणखीन आयडिया आली की चला आपण 2 वेळा भिक्षा मागू. भूक तर लागत होती आणि संध्याकाळी गुरु घ्यायची, म्हणजे काहीतरी पाहिजे. तो मग 2 वेळा भिक्षा मागायला लागला. मग एक तो आडामध्ये पडलेला होता, जायचा प्रयत्न करत, खाली आड्यामध्ये विहीर असते आड्यासाठी, त्यात पडला होता. त्याने मग आवाज दिला आणि पाहिलं की अरे हात पडलेला आहे. मग त्याला काढायचा प्रयत्न काढला त्याने बाहेर आणि विचारलं असं काय झालं. मग सांगितलं गुरुजी मला दूध पण प्यायला मिळत नाही, भिक्षा प्यायला मिळत नाही, पण भूक लागते, म्हणून मी तो ह्याचा जुईच्या पानांचा रस प्यायला लागलो. पण ते चीप डोळ्यात दिला, मी आंधळा धरो, नाही चल घरी चल. मग त्यांनी अश्विनी म्हणून देवांचे गुरु असतात, त्यांची प्रार्थना केली त्या गुरुनी गौम्य ऋषीने.
आणि मग त्याचं डोळ्याचे हे दृष्टी परत आली. तर अशा प्रकारे गुरुंची गुरु परीक्षा घेतात, पण त्या गुरु परीक्षेमध्ये आपण पास झालो तर त्यांनी परत ती सगळी विद्या त्यांना प्रदान केली. आता सांगायचा उद्देश काय, असे वेगवेगळे प्रकार झाले तिथे होतात गुरुंच्या जिथे जिथे गुरु आहेत आणि जिथे जिथे शिष्याची त्यांच्यावर श्रद्धा आहे. मला वाटते तुमच्या वडिलांच्या भाईच्या पण अशाच परीक्षा घेतलेल्या आहेत आणि त्यांची मी ऐकलेलं त्यावेळेला की भाई तर असे म्हणायचं की माझी एवढी श्रद्धा आहे की बाबांनी सांगितलं की मला इथून उडी मार, तुम्ही उडी मारेल, एवढी श्रद्धा त्यांची होती. अशी गुरुवरती श्रद्धा असायला पाहिजे. आता काही वेळेला असं होतं की आपल्याला फार संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यावेळेला आपण त्यात गुरुंना दोष देत, आपण देवाला नक्की दोष देतो की देवाने माझं असं कसं केलं, मी गुरूंची सेवा करतो, मी एवढी स्तोत्र वाचतो, एवढे दिव्य ग्रंथ ज्ञानेश्वरी भगवद्गीता वगैरे सगळं वाचतो, तरी माझं वाईट का होतं, माझं पुढे कुठेतरी मुलाला काहीतरी होतं आहे, मुलीचं लग्न जमत आहे वगैरे वगैरे संकट असतं. त्याच्याविषयी सुद्धा काही श्लोक आहेत गुरुचरित्रामध्ये. पहिला श्लोक असा आहे, होणार झाली ब्रह्मकर्णी काळाचे जिंकले नाही कोणी, जैसी ईश्वर करणी तैसे परी होते, जैसी ईश्वर करणी तैसे परी. होणार झाली ब्रह्मकर्णी काळाचे जिंकले नाही कोणी, जैसी ईश्वर निर्वाणी तैसे परी होते. तिथे हे दत्त महाराज म्हणतात, होणार झाली ब्रह्मकर्णी, म्हणजे जे काय होतं ते ब्रह्मामुळे, म्हणजे ब्रह्माने सृष्टी निर्माण केलेली आहे, भगवंताने सृष्टी, खरी कल्पना जी आहे ती भगवंताची आहे, भगवंताने निर्माण केली, परंतु कोणाच्याच मार्फत, तर ब्रह्मदेवामार्फत भगवंताने त्यांना कल्पना दिली आणि मग ही संपूर्ण सृष्टी त्रैलोक्य ब्रह्मदेवाने निर्माण केलं. होणार झाली ब्रह्मकर्णी काळाची जिंकले नाही कोणी, परंतु काळाला कोणी जिंकलं नाही, त्याच्यामध्ये कोणी यशस्वी होत नाही, कारण काळ हा त्याचं काम करत जातं. काळाशी जिंकले नाही, जैसे ईश्वर निर्वाणी तैसे परी होते. जैसं ईश्वराचं आज्ञा असेल किंवा त्यांनी योजलेलं असेल तसंच होतं. प्राणी मुखांचं परिशिष्यते रोम हर्ष सीदंती मम प्राणी मुखंच परिशिष्यते रोम हर्ष शरीरे च रोम हर्ष. आपण जे गुरु शिष्याची नातं बघतोय त्यामध्ये अर्जुन पांडवांचे आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य, पण कुलगुरू होते कृपाचार्य. पण इथे युद्धाभूमीवरती किंवा अदरवाईज पांडवांसाठी कृष्ण गुरु होते, परंतु ते सारथी होते त्यावेळेला. ते सारथीचं ते विसरला म्हणजे सांगितलं की आता मी हे केलं, दलितगात्र झालं, तर काय करावं, म्हणून त्यांनी सांगितलं की शिष्यस्ते हम साधी माप काम प्रबंधम, मी सुद्धा शिष्य झालो आहे, तुम्ही माझे गुरु आहात, तर मला उपदेश करा. हे सगळं ऐकल्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, क्लैब्यम मास्मगमः पार्थ. अरे तू हे पहिला एकच शब्द असा वापरलाय भगवंताने, क्लैब्यम. क्लैब्यम म्हणजे नपुसक. अरे तू तसा नपुसकासारखा वागू नको. म्हणजे गुरु शिष्याला कसं हे देतात बघा, कसं वळण देतात, त्याचे प्रश्न कसे सोडवतात. आपल्याला वाटतं की ते काही करत नाही. हा आता प्रश्न युद्धाचा नव्हता. आपल्याला जरी त्याचं बॅकग्राऊंडला युद्ध दाखवलं असलं तरी पुढे जाऊन त्याचं पर्यवसान वेगळ्या गोष्टीमध्ये होणार आहे, परंतु युद्धाची पार्श्वभूमी दिली. तर त्यांनी भगवंतांनी सांगितलं, क्लैब्यम मास्मगमः पार्थ, तू त्याचा हे करू नको, नपुसकपणाचा अंगीकार करू नको. असं का म्हणाले, कारण त्यांना वाटलं की हा आता माघार घेतोय लढाईचा. परंतु अर्जुन नपुसक होता का, नाही. त्याने अनेक युद्ध जिंकली होती. भगवान शंकराबरोबरचं युद्ध सुद्धा जिंकला होता. इंद्राचं युद्ध सुद्धा स्वर्गात जाऊन जिंकला होता. परंतु त्याला भगवंत म्हणतात, तू नपुसकासारखं वागू नकोस. याचं कारण असं की तू या लढाईतून माघार घेऊ इच्छितो, आपले बांधव आहेत म्हणून. आता अर्जुनाचे जे विचार आहेत ते तुमच्या आमच्यासारखे आहेत. आपण सगळे अर्जुनच आहोत. त्याने चुकीची स्टेप नाही घेतलेली. त्याने आपले बांधव आहेत, त्यांच्यावर कशाला लढायचं. पण आहे त्यांना ते आपली परीक्षा बघतात
आणि कशी परीक्षा बघतात त्यासाठी ते उदाहरणं देत असतात. एक डायोजनिस नावाचा साधू होता ग्रीक संस्कृतीमध्ये. डायोजनिस साधू म्हटलं की त्यांच्या उणीवा एकदम कमी, गरजा कमी, तिथे काहीच हे नाही. तर ते एकदा नदीवर पाणी पिण्यासाठी गेले. त्यांच्याकडे फक्त एक करवंटी असायची, नारळाची करवंटी असायची, पाणी नदीचं पाणी प्यायचं करवंटी. पण एकदा त्यांनी बघितलं की 2-4 मुलं ओंजळीने पाणी पिली. लगेच त्या साधूने करवंटी टाकली आणि ओंजळीने पाणी प्यायला लागले. त्यामुळे वैराग्य ऐसे तेही भाग्य पांडुरंगा, म्हणजे ते संत नामदेव पांडुरंगाला विनंती करते की असं मला भाग्य दे. तिथे संत नामदेव वैराग्य या गोष्टीला ते भाग्य समजतात. आपण काय म्हणतो, चला हा फकीर आहे, फकीर आहे वगैरे, काटका फकीर आहे, चला जाऊ दे. पण ते गरज म्हणून हे करतात. म्हणजे मनुष्य जन्म सार्थक होण्यासाठी हे संत लोक विनवणी करतात भगवंताची की मला मनुष्य जन्म सार्थक होण्यासाठी वैराग्य दे. भगवंत ज्या ज्या वेळेला किंवा गुरु आपल्याला ज्या ज्या वेळेला परीक्षा घेतात त्यावेळेला समजायचं की ते करायलाच पाहिजे. मी चुकलो त्यावेळेला, पण नको त्याने मला गुरुने सांभाळून घेतलं. हा त्यांचा दयाळूपणा आहे. गुरुंचा दयाळूपणा आहे हाच की ते आपण चुकलो तरी सांभाळून घेतो. आता भगवंत गुरु आणि देव त्याच्यामध्ये काय फरक आहे बघा. देवानी जिथे जिथे लढाई केली, देवानी तिथे तिथे त्यांनी राक्षसांना वगैरे मारलं. परंतु संतांनी कुठेही कोणाला मारलं असं नाही. त्यांनी छळ सहन केला. तुकाराम महाराजांनी म्हणा, अंबाजीने वगैरे मारलं. ज्ञानेश्वर महाराज किती छळ झाला त्या 4 मुलांच्या बाळांचा लहान वयामध्ये. भिक्षा मागितलं, ते भिक्षा मागलं, त्यांना परत पाठवलं. त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा, त्यांना परत पाठवलं. आणि शिवाय एकदा त्यांच्या आता हे गुरुचंच हे आहे, कारण ज्ञानेश्वर आपले गुरुच आहेत आणि त्या गुरुची वगैरे कथा त्यांची पण सांगणार आहे. तर ज्या वेळेला त्याला मांडेत म्हणतात, मांडे खायची इच्छा झाली मुक्ताबाईला, त्याच्या बहिणीला, म्हणून त्याने सांगितलं की ते काय लागतं ते मांडे तवा खापर. ते खापर आणायला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज खापर आणायला गेले त्यांच्या शेजारी, तर कोणीही त्याला खापर दिलं नाही. तो खेचर म्हणून होता, त्याने पण नाही. ते म्हणाले तुम्ही संन्यासाची मुलं, तुम्हाला खापर बिपर, तुम्हाला या गोष्टींची गरज नाही. पण मुक्ताबाईला त्यांना द्यायचं होतं मांडे खायला. तर त्याने म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी आपल्या याने योग साधनेने पाठ गरम केली आणि हे मांडे तिच्यावर त्यांनी मारतात. अशा प्रकारे त्याने मुक्ताईची इच्छा पूर्ण केली. म्हणून म्हटलंय की वैराग्य असावं. मांडे खायचे असेल खरं मांडे खाऊ नये, पण ती मुक्ताई लहान होती, मांडे खायला होते आणि ह्याला तिची इच्छा पूर्ण करायची होती. आणि दुसरं की हा मनुष्य समाज आहे, त्याच्यावरती अवलंबून राहून चालणारच नाही. आपल्याला जर काय करायचं असेल ते आपल्या सामर्थ्यावरती करायला पाहिजे. दुसऱ्यावरती जो दुसऱ्यावरही विसावला त्याचा कार्यभाग उडाला. आता यांच्याविषयी जे गुरु आहेत सगळे, जसे की प्रभू रामचंद्र, वसिष्ठ गुरु, भगवान श्रीकृष्णांचे सांदीपनी गुरु, पांडवांचे द्रोणाचार्य आणि द्रोणाचार्य किंवा कृपाचार्य होते. हे जे गुरु आहेत, तसं ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण असेल तर निवृत्तीनाथ. ज्या वेळेला त्याला मुंज वगैरे करायचे दिवस आले त्या मुलांचे, 3 मुलांचे, त्यावेळेला ते त्यांच्या समाजातील मोठ्या माणसाकडे गेले, ब्राह्मण समाज. त्यांनी सांगितलं मला मुंज करायचे. तर त्यांनी सांगितलं अरे तुम्ही तर संन्यासाची मुलं, तुमची मुलं जी आहेत संन्यासाची मुलं आहेत. कारण त्या काळामध्ये असं चालायचं नाही. म्हणजे एकदा संसारी नंतर त्यांनी संन्यास घेतला. ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजे विठ्ठलपंत त्यांना संन्यास घ्यायचा होता.
म्हणून ते बायकोला सांगून गेले होते, काशीला वगैरे गेले. मग त्यांना तिथल्या गुरुने त्यांना सांगितलं की तू परत माघारी जा आणि गृहस्थाश्रमात जा. त्याप्रमाणे ते गेले. परंतु इथल्या पंडितांनी सांगितलं की तुम्ही गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रम घेतलाय आणि तिथून परत बसणं हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ही संन्यासाची मुलं आहेत, आम्ही त्यांना त्यांची मूल्य होऊ शकत नाही. मग ती मुलं ते म्हणाले मग याला उपाय काय? गुरुजींनी विचारलं. ते म्हणाले मग तुम्ही पैठणला जा आणि तिथे मोठे गुरु आहेत, त्यांना त्यांचा तुम्ही सल्ला घ्या. तिकडे 4ही मुलं तिकडे गेली. विठ्ठलपंतांनी हे पश्चाताप हे घेतलं, देह प्रायश्चित्त घेतलं होतं त्याच्या अगोदर. ती गेली मुलं आणि तिथे पण त्यांना सांगण्यात आलं की हे शक्य नाही, आम्ही सगळे धार्मिक ग्रंथ चाळून बघितलेले, तुम्हाला तुमची मुंज होणं शक्य नाही. मग म्हणाले आम्ही काय करावं? पण एक त्याचा जो धर्मगुरू होता तो चांगला, त्याने सांगितलं तुम्ही असं तुमचं ज्ञान वाटत राहा आणि मुंज करू नका. निवृत्तीनाथ लगेच मान्य झालं. निवृत्तीनाथ ठीक आहे, मुंज केलीच पाहिजे असं नाही. म्हणजे हे तीन मुलं की ज्यांची मुंज झालेली नाही, ब्राह्मणामध्ये मुंज करतात म्हणजे त्यांचा दुसरा जन्म असतो. म्हणजे वेदशास्त्र वगैरे काही पढाई करायची, पठण करायचं असेल तर तो दुसरा जन्म. परंतु ही दैवी मुलं होती, देवाचे अवतार घेतलेली मुलं यांची. ज्ञानेश्वर तर विष्णूचा अवतार, निवृत्तीनाथ शंकराचा अवतार, असे वेगवेगळे अवतार होते. त्याला मान्य झालं. मग ते म्हणाले ही 4ही मुलं चला आपण आता देवदर्शनाला जाऊ, काशीला वगैरे कुठेतरी जाऊ. ती 4ही मुलं आता हे गुरु कसे आहेत ते सांगतो. 4ही मुलं गेली म्हणजे शोधार्थ, देवाच्या शोधार्थ म्हणा, एका जंगलात गेली. त्या जंगलात जाता जाता मध्ये एक वाघ दिसला. सगळे घाबरले, बाकी सगळे पाठी राहिले आणि तो वाघ निवृत्तीनाथ पुढे होते. वाघ त्या निवृत्तीनाथांच्या मागे लागला आणि मग निवृत्तीनाथ जोराने धावायला लागला. वाघ त्यांच्या पाठवून धावायला लागला. हे बाकी सगळे तिथेच राहिले आणि त्याची वाट बघत राहिले. काही दिवस गेले आणि काही दिवसानंतर निवृत्तीनाथ तिथे आले आणि मग त्याने सांगितलं की मला तो वाघ आहे, त्या वाघाने नंतर मला तो वाघानंतर त्याने रूप बदललं. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ म्हणजे शंकर हे शंकराचा पहिले गुरु, नंतर मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. तर तिथे वाघाचं वेषांतर झालं. त्यात वाघ मच्छिंद्रनाथच्या रूपाने तिथे आलं. तिथे त्याला दर्शन दिलं मच्छिंद्रनाथाने आणि मग ते दर्शन घेऊन मग इतक्या दिवसात त्याला विद्या दिली, म्हणजे गुरु म्हणून विद्या दिली. आणि नंतर मग ते इकडे बाहेर आले, ह्याला भेटले. त्यांनी विचारलं काय झालं काय वगैरे वगैरे आणि त्याला सांगितलं तुम्हाला गुरुचं दर्शन झालं, मच्छिंद्रनाथांचं दर्शन झालं. आणि त्यानंतर मग वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली. पण कोणी त्यांना ज्ञान दिलं? मच्छिंद्रनाथाने निवृत्तीनाथांना दिलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य.